स्वादनदाता श्री चक्र महाराजांच्या श्रीचरणी अभिवादन. आचार्यापासून पूर्वजांच्या पूर्वसुरींच्या आदरणीय श्रद्धेय प्रत्यस्मरणीय कैवल्य अशी बाबाजी, आदरणीय श्रद्धेय पार्थस्मरणीय कैवल्यवासी आपले गुरुजी माझे, या थोर महात्म्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. त्याचप्रमाणे या आश्रमाचे संचालक, या कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक आदरणीय श्रद्धेय प्रार्थस्मरणीय बाबाजी, त्याचप्रमाणे आमचे परममित्र साहित्याचार्य शास्त्रीजी, आपण सर्व तपस्वी माता भगिनी बसलेला वास्तविक वर्ग आहे, संत महात्मे आहात. आपण आपणा सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो, दंडोत प्रणाम करतो आणि आपल्या आजच्या सकाळच्या सत्रांना प्रारंभ करतो. आपण मूर्त्यान प्रकरणाचा गोषवारा आपण अभ्यास. कालचे चरित्र होऊन गेले, क्षमालिंगन आठवायचे. यावर जेथुली क्षमालिंगने तेथुलीही आठवली. पुन्हा पुन्हा मी सांगतो की क्षमालिंगन देणं म्हणजे अनंता सृष्टीची विकाराची अयोग्यता परमेश्वर क्षमालिंगन देऊन नाचतात. असे काल 2-3 आपले चरित्र होऊन गेले. अजून एक चरित्र राहिलेलं आहे, क्षमालिंगन आचार्यांचं आमच्या चरित्र आहे. खडकुली आमच्या देवान अवस्थान आहे. खडकुली हे स्थान आचार्यांच्या ठिकाणी अनुसरण आहे. आचार्यांच्या ठिकाणी अनुसरण आहे आणि ते आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. बटोबास आमच्या ते खडकुलीला अनुसरले, आमच्या देवांच्या जवळ अनुसरल्यानंतर पहिल्यापेक्षा अधिक आवडी संचरली. 6व्या भेटीला बोध आहे, 7व्या भेटीला अनुसरण आहे. महादायसाचा 8व्या भेटीला बोध आहे, 9व्या भेटीला अनुसरण आहे. माहीम भट्टांचं पहिल्या भेटीत बोध, पहिल्या भेटीचं अनुसरण किंवा 2-3 भेटी झालेले आहेत. असा भेद पडत गेलेला आहे. पहिल्यापेक्षा अधिक आवडी संचरली आणि ते म्हणी म्हणजे काही व्यापाराला जात होते. व्यापाराला जात असताना आमचे देव म्हणतात, वा मोठो वासाने की तुम्ही येथून जा, यू शुड गो. भट्टोबास म्हणतात, जी कुठं जाऊ, घरदार सोडलं, सर्व सोडलं, जाऊ कुठं, मागचा रस्ता बंद आहे. ते म्हणतात की देवा म्हणतात ते काय आम्हाला माहिती नाही, पण तुम्ही येथून जा एवढं खरं, तुम्ही येथून जा एवढं खरं. भट्टोबासाला धक्का बसला, दचक बसला, वाईटही वाटलं. देवांच्या ठिकाणी आपण अनुसरलो, सर्व सोडलं, सर्व काही झालं आणि पुन्हा आता देव म्हणतात जायचं कुठं. आपण असो तो घरचा रस्ता धरला असो. भट्टोबासाहेब बाईसा म्हणते, जवळ बाईसा आहे. बाईसा म्हणते की जी बापुडा वानरा दुखिया होत असे कुठं पाठवतात. काय घरात बापुराचं काय झालं तर आई शेवटी मुलाचीच बाजू घेतली. आमच्या देवानं सुद्धा माननीय देवीने आग्रह करून पाठवले राम यात्रेला. बाईसांती बाबा बापुरा वानरा, बापुरा म्हणजे स्वच्छ दीन रंग दुखी होत असे कुठे त्याला पाठवताय. देव म्हणतात बाईसाना, बाई हा जर गेला नाही, हा जर गेला नाही तर आमची एखादी शक्ती याला अशा ठिकाणी नेऊन घालील की जेथची शुद्धी न लगे. दोष साना होता एवढासा, गची वादा झाली की माझे वेळ गोसावींचे नसले.
माझ्याशिवाय गोसाव्यांचं कामच पुढे सरकणार नाही. आणि म्हणून भट्टोबास या ठिकाणी म्हणतात, भट्टोबासाने घाबरले आणि भट्टोबासाने मनामध्ये विचार केला, काय करायचं. घर तर अविद्या आहे, दादोसर अनिष्ट आहे. घर तर अविद्या आहे, दादोसर अनिष्ट आहे. घरात जर गेलो, अविद्या म्हणजे संबंधी आहे, त्यांच्यामध्ये गुंतलो की पुन्हा बाहेर नाही पडत आहे. तो एक जेल आहे, बंदीशाळा आहे ती काही. हा एक जेल आहे आणि तो असणारा एक सरकारी एक जेल आहे. काय त्या सरकारी जेलमधनं जाऊ देत नाहीत. आणि घरचा जेल आहे, त्याच्यामधून जाता येत नाही. हा दोन्ही मधला भेद आहे. हा दोन्ही मधला भेद आहे. घर तर अविद्या आहे, दादोस अनिष्ट. दादोसांना या अनिष्टामध्येच घालणारे आहे. घर तर अविद्या आहे, काय करायचं, मनामध्ये विचार चाललेला आहे. व्यवहारीची बुद्धी धर्मी उपयोगात आहे. सुप्रमसे भट्टोबासाने विचार केला मनामध्ये की देवाने परमेश्वरला अवतार सांगितलेला आहे, आपण परमेश्वरपुराला जाऊ. आपण परमेश्वरपुराला जाऊ. आणि देवाना भट्टोबा म्हणतात की परमेश्वरपुरा जाऊ. जे मी परमेश्वरपुरा जाऊ. आमच्या देवांचा अवदास्य काही अंशी परिहरलं. देव म्हटले, जा तुम्ही, 1 महिन्यानंतर आम्ही तुम्हाला बोलू. 1 महिन्यानंतर आम्ही तुम्हाला बोलू. भट्टोबास गेले, 6 महिने राहिले. 4 वर्ष संविधान आमच्या आचार्य नाही देवांचं. त्यापैकी 6 महिने रुद्रपूरला गेले. खऱ्या अर्थानं 3.5 वर्षच संविधान आहे. भट्टोबास रुद्रपूरला गेले. केशवापाशी निद्रा करते. आजी आपण भैरव गुरु त्याच्या बाजूला मठ होता, त्या पाच्या बाजूला कुठे निद्रा करायची. 12 म्हणजे जशी सासू सुनेची विरायिका राजमहाराजी कापुराची कापूर विहीर आहे, त्या विहिरीवर त्याकडे भोजन भिक्षा मागायची आणि भोजन करायचं. देवाने दूर पाठवलं. दुःख आहे मनामध्ये की देवाने आपल्याला संधानाच्या बाहेर घालवलं. एक सामान्य दोष असतो, फार पराकोटीला घेऊन जातो. तुम्ही बघा, छोटासा डायबिटीज असा माणसाला छोटीशी जखम झाली पायाला, तर संपूर्ण पाय काढायची पाळी येते, तिथपर्यंत दोष जातो. तसा त्या कठीच्या दृष्टांताप्रमाणे तो म्हटला, माझी माऊली तुझीच आहे. त्यामध्ये त्या कटव्याचे भविष्यामध्ये कटव्याचे लेकर बाळ सामावून ते प्रसव तिथपर्यंत गेला. भट्टोबास भोजन करायचे. श्रीप्रभूंच्या ठायाहून काही भक्तिजन आमच्या देवांच्या दर्शनाला आल्यानंतर त्या देवाने विचारलं, श्रीप्रभू निकेन असतील, निकेन राज्य करत असतील. वस्तुतः हो, जी जी निकेन राज्य करीत असते ते तर नागदेव नावे ब्राह्मण असे. तुझा हो असे, कैसा असे, तुझा निकेन असे. मग आमच्या देवांच्या जवळून काही भक्तजन आहेत, ते श्रीप्रभूंच्या ठायाला गेले आणि त्या भक्तजनांच्या जवळ आमच्या देवाने निरोप दिला. भट्टोबासांना निरोप दिला. आणि ते तर नागदेव नावे ब्राह्मण असे, तया ते ऐसे म्हणावे, थोन बोलावल्या वांचोन न यावे. नागदेव नावे ब्राह्मण आहे, त्याला सांगा निरोप आमचा की आम्ही बोलवल्याशिवाय तुम्ही यायचं नाही. आधी 1 महिन्याचा वायदा होता, आम्ही बोलवल्याशिवाय तुम्ही यायचं नाही. हा निरोप भट्टोबासांना कळाला. भट्टोबासांना फार दुःख वाटलं आणि आपला दोष म्हटलं. काय माझ्या अगची बाधा भट्टोबासांना झाली की माझ्याशिवाय गोसांचा पुढे व्यापारच होणार नाही. लक्षात ठेवा, देवराजाचा व्यापार कोणाशिवाय राहत नाही, चालवणारा परमेश्वर. मी म्हणतो माझ्याशिवाय व्यापार राहील, अहमभाव गाजवतो नाही. परमेश्वर कोणालाही उभं करतो, तो व्यापार पूर्णत्वाला घेऊन जातो. प्रथा अहंकार आपण कधी बाळगू नये, आपल्याशिवाय राहिला असं नाहीये. भट्टोबासांना खूप दुःख झालं. भट्टोबास म्हणतात, माझे आणि गोसांचे न सरे. हा जो माझा अहंकार होता, अभिमान जो मला झालेला होता, जशी बाधा मला झालेली होती,
कारण हा दोष जर इथं प्रतिबंध केला नसता तर पुढे जाऊन कुणाला विचारलं नसतं प्रवासाने. कारण त्याची मूळची प्रकृती तशा प्रकारची. माझे गोसाव्यांचे नसरे हा दोष माझा आहे व्रता अहंकार त्याचा दोष ना उमटला. पोटोबास अन्न न खाते ध्येय थोर तुटले. पोटोबास अन्न न खाते ध्येय थोर तुटले. खुश झाले पोटोबास. श्रीप्रभूंच्या ठावन काय भक्तजन पुन्हा त्या देवांच्या दर्शनाला आला. की नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे देव म्हणतात की श्रीप्रभू निकेल राज्य करत असतील तो हो निकेल राज्य करत असतील. तेच नागदेव नावे ब्राह्मण असे हो असे न कैसा असे. तिथं आंघोळ्या दी मोजत असे. आंघोळ्या दी मोज. आंघोळ्यावरती दिवस मोजतो की देव मला कधी 1 महिना तर म्हटले. आज पाह्याचे बोलणमान असे. म्हणजे आज किंवा पाहे म्हणजे उद्याच बोलणं होईल. तसं आपण एखादं कसं काय त्याची तब्येत बरी आहे कशी आहे विचारतो आपण. तर आपण तो काही सांगता येत नाही. आजचा किंवा उद्याचा दिवस काढील काही सांगता यायचं नाही. आजचा किंवा उद्याचा दिवस काढील काही सांगता यायचं नाही. आज पायाचे मान असे बोलणे असे असं आमच्या देवानं निरोप. मग आमच्या देवांच्या जवळ काही भक्तजन आहेत ते रुद्रपूरला गेले. श्रीप्रभूंच्या खायाला दर्शनाला गेले. त्यांच्या देवाने आमच्या निरोप दिला. भट्टोबासा वस्तीचे निघावे. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला हा निरोप मिळेल भले त्यावेळी रात्र असो दिवस असो निरोप मिळाल्या बरोबर निघायचं असा शब्दाचा अर्थ आहे. वस्तीच्या निघावे. पेनो वेना यावे. म्हणजे मुक्काम दर मुक्काम करीत. हॉल्टिंग प्लेस इन जर्नी. मुक्काम दर मुक्काम करत यावं. उपेन करावे. जे एका मुक्कामाशिवाय त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी मुक्काम करायचा नाही. हे तुम्हाला की उतावीळ झाले. आम्ही सुद्धा तुमची भेट घेण्यासाठी उतावीळ आहोत. आणि त्यांना असं सांगितलं की हा निरोप आणि मग श्री प्रभूशी दंड. ते गेले आमच्या देवा श्रीप्रभूंच्या स्नानामध्ये गेले. भट्टोबासाला म्हणतात तुम्हाला एक गोसाव्यांचा निरोप आहे. भट्टोबास घाबरले की इथं सुद्धा देव राहू देत आहेत की नाही तुम्ही जा म्हणतायत. म्हणजे माणसा जो निरोप पाठवला त्यांनी सांगितले की असा असा देवाने तुम्हाला निरोप पाठवलाय. वस्तीची निघावे पेनो येणा यावे उपेन करावे हे तुम्हाला की उतावीळ झाले असे. असा तुम्हाला देवाने निरोप दिलेला आहे. त्याने निरोप सांगितला. मग श्रीप्रभूंना दंडवत केला. भट्टोबासाने श्रीप्रभूंना दंडवत केला. रहाट गाव मार्गी भट्टोबासाने देव श्रीप्रभूंना दंडवत केला. भट्टोबास निघाले. कशा अवस्थेत निघाले. वराची पारंब्य जो उभ्याच इंद्रा भांजीते. रात्री झोपेत उभं राहून फुकट नाही देव मिळत. काय फुकट देव नाही मिळत. राताशे झोप पाहिजे वराची पारंबरी धरायची. तसेच उभे राहून चित्रा घ्यायची. भिक्षा मागून यायची. तसेच पारंबीला उभे राहून खायची. असे क्रमाक्रमाने भट्टोबास आले. आमच्या देवाला रहाट गाव मार्गी चासी असं नाही. चास म्हणजे 2 खडकाच्या मधून वाहणारा पाण्याचा प्रभाव. जसं तासनळीला आहे. तासनळी नाही का स्थान त्याच्यामध्ये खडकातून प्रवास खाली वाहतो गंगेचं पाणी त्याला चासी म्हणतात. तर चासीत आमच्या देवाला रहाट गाव मार्गी असं नाही. आणि भट्टोबास आले. देवतात आधा वाढला. हरिशाई परमेश्वराला काही हरिशाई न्याय भारतीचा प्रसंग असेल. भट्टोबासाच्या भेटींचा हा प्रसंग आहे. हा प्रसंग आहे भट्टोबासांच्या भेटीचा. भट्टोबास आले. दंडवत केला. आमच्या देवाला श्रीचरणाला लागले. आणि ती जवळ बसून लेकरू स्कुंदे ऐसे स्कुंदो स्कुंदो रडू लागले. जसं आई एखाद्या मुलाला आपल्याला सोडून गेलेली असते आणि ते लेकरू हुंदक देतात. हावर ज्याला म्हणतात काय हुंदके दे. हावरा शब्द स्मृती स्थळामध्ये येतो.
बोटोबास ठिकाणी लेकरू स्कुंदे रडे ऐसे स्कुंदे दुःख करायला लागले. म्हणजे देवाने बोटोबासांचं संभोगन केलं. आता केव्हाही वियोग नाही. जी सारखी हृदयाला बाजूला फोडणारे प्रसंग अशा प्रकारचे आहे. ते प्रसंग अंतकरणाला बाजूला फुटला पाहिजे. स्वतः भोवती वलय फिरवायचं आहे. चरित्र स्वतः भोवती फिरवायचे, लीळा स्वतः भोवती फिरवायचे. तेव्हा भक्ता भेटी आहे. परमेश्वरी उतावळ आहे आणि भक्तही तसाच उतावळ आहे. एकामध्ये दुःख आहे, त्याच्यामध्ये भेटीचं अंतर पडलं. इतका काळ निघून गेला. धन्य ते आचार्य आहेत स्वामी श्री चक्रधर महाराज. त्यांना संविधान दिलं तुम्ही, परंतु संविधान पुन्हा आपल्या संविधानामध्ये उतारलं. त्यांना बोलवलं, भेट दिली, त्यांना क्षमालिंगन दिलं, प्रेमानं स्पर्श केले. तशी माता आपल्या लेकराला प्रेमानं स्पर्श करते. काही प्रेमानं स्पर्श करते माता आपल्या लेकराला. स्पर्श श्रीकराचा स्पर्श वर्तोबासांना झाला. आपण आपल्याला प्रश्न विचारावे की असं सीमालिंग कधी आपल्याला घडेल का? आपल्या जीवनामध्ये असा कधी येऊन येईल का? आपल्या जीवनामध्ये असा कधी येऊन येईल? आपलं भाग्य उद्या आलेल का? भाग्याचा कधी उदय होईल का? आपण आपल्याला प्रश्न विचारायचे. मनामध्ये दुःख व्यक्त करायचे की जसे वर्तोबासांच्या आणि देवांची आमच्या भेट झालेली आहे घाटगाव मार्गी, अशी आपल्या देवाची आपली कधी भेट होईल का? असं क्षमालिंगन आपल्याला कधी मिळेल का? आणि इतक्या आपुलपणानं आता केव्हाही वियोग नाही शब्द आहे. असे ब्रह्मवान आहे, ब्रह्मवाची आहे की ब्रह्मवाने असत्य नाही. युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आपण विचार मनामध्ये करावा, दुःख करावं. हा योग, हे भाग्य आपल्या भाग्यात आला नाही. जीवनात आपल्या अशा प्रकारचा योग आला नाही. आपण दुःख व्यक्त करावं आणि दोष आपले आठवावे. प्रथमतः आपले दोष आठवावे. या मतित्रयाच्या योगे इथपर्यंत भ्रमण करत इथपर्यंत आलेलो आहे. या मतित्रयाच्या योगाने ठिकाणी आता पतनी झालेलं आहे. पतनी परत इथपर्यंत आलं. आपण आपलं दुःख करावं, एक मनी ओढायचा आणि म्हणायचं, प्रतिष्ठानी श्री चांगदेवराव गोसावी यांचे चरण श्री गोसावी अनेक देवांचा श्रीकर कसा होता. बाईचे भाऊभूषणे कळ्याचे सरे ओळगवती. त्रिकाळ पूजावसर बाईसा करायच्या, सकाळ दुपारचा आणि संध्याकाळचा. बाईसा केल्यानंतर एकही पूजावसर नाही. आपण चरित्र पाहतो तुमची. बाईसा गेल्यानंतर एकही पूजावसर नाही. करणार कोण पूजावसर? बाईसा त्रिकाळ पूजावसरी भाऊभूषणीचे दंडामध्ये घालायचा अलंकार पोळाचे अलंकार आहे. वटवास पूजा द्रव्य घेऊन यायचे, हार तयार करायचे, मध्ये वाण सारखी वेगवेगळ्या रंगाची फुलं भरायची. आपण हा जसे आणतो कळे असणारी फुलं ती. जसं स्त्रिया आपल्या वेणीवरती कळ्याच नाही का गजरा असतो, तो गजरा त्या ठिकाणी गजरा विणतात किंवा गजरा घालतात वेणीवरती. आता ती वेणी गेलीच, त्याची वेगळी स्टाईल आली. आता अर्ध पुढं अर्ध मागं अर्ध पुढं. वेणीचा प्रश्नच नाही आता. काय आमचा तर काय प्रश्न आहे, ते वेणी घालायचं आमच्या खायचं नाही काय, ते वेणी कुठली घालायची काय. कळ्याचे हात सरे जसे भाऊभूषणे आहेत,
भाऊदंडामध्ये कळी असणारी फुलं आहे की ती नंतर उमलावी तर सुगंध तसाच राहावा. प्रतिदिनी प्रत्येक पूजावर्षी जसे एका दिवशी आपल्या फुलावरती ती कळ्याचे जे आहे ती माळ विणते, त्या ते सुद्धा स्मरणीय आहे. काही श्रीकर कसा होता ते सुद्धा आठवणे. वटोबा सुद्धा त्रिकाळ पूजावसर आठवायचे. वटोबास त्रिकाळ पूजावसर आठवायचे. हे सुद्धा स्मरणीय आहे. धन्य ती बाईसाई, बाईसा धन्यचा आहे, प्रेमीचा आहे, प्रश्नच येत नाही. काय प्रतिदिनी त्रिकाळ पूजावसरी बाईसा अशा प्रकारचे अलंकार, कोराचे अलंकार, श्रीकंठी, गळदंडा, सर्व प्रकारचे अलंकारात आपण देवनाच्या अधिकरणाची आपण पूजा अर्चा करतो. प्रतिदिनी त्रिकाळ पूजावसरी बाईसा ती ओळखायची. धन्य ती बाईसा असा अवसर मिळाला. देवाचा श्रीकर असा मिळाला. देवाचा श्रीकर असा मिळाला बाईसांना. प्रतिदिनी त्रिकाळ पूजावसरी पूजा करण्यासाठी, अलंकार ओळखण्यासाठी आपल्याजवळ नाही सुवर्णाचे अलंकार, नाही रत्नाचे याचं स्मरण आपण करावं. देव नाही मिळाला आपण साधन करा. देव नाही मिळाला साधन करायला ना. आता एक नवीन पंथ निघाला आहे, किती उपयास करायचे. अशी किती वादळ आली आणि किती असे वादळ निघून गेलेले पंथावरती 800 वर्ष. किती वादळ आलेली, किती निघून गेलेले. आपल्या धर्मावर आपण अटळ पाहिजे. माझ्या देवानं, माझ्या गुरुनं सांगितल्याचे वाक्य ते मला प्रमाण आहे. माझा गुरु जर अन्यथा असेल, बोलला असेल तर नरकात जर मी मिळेल, नाही तर आनंद असून नरक भोगतच आलेलं असते. काय वटोवासांच्या पहिल्या भेटीच्या वेळी वटोवासाने तांबूळ घेऊन नाही विचार केला. वटोवासाने घेतलं नाही तर मी आतापर्यंत अलिकाची मुष्टी खाता आलोच की म्हणजे हे काय मोठं आहे, बघूया काय होतं. काय देवपूजा आपली आहे. त्याच्या प्रोफेसर साहेबांनी सांगितलंय की देवपूजा आणि पोते आहे मानवांचं धन आहे. वास्तविक आहे. देवपूजा आणि पोते आहे ते आमचं धन आहे. हे आमचं धन आहे. म्हणून तुम्हाला तो आपण आठवण करायची. बाईसाला तो श्रीकर मिळाला. हा भाग्यवान बाईसा. चालून देव तुझ्या घरी गेले, प्रेमाचा संचार केला. धन्य ती बाईसा. असा श्रीकर कधी आपल्याला मिळेल. प्रत्येक चरित्रामध्ये भावना आहे, दुःख व्यक्त करायचं आहे. प्रत्येक चरित्रामध्ये भावना आहे, दुःख व्यक्त आपल्याला करायचं आहे. दोष आपले आठवायचे आहे. दोष आठवल्याशिवाय तुम्हाला सांगतो आपली कर्मनाश योग्यता होणारच नाही. अनुताप दोषाचा केल्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून बाई क्लेश अनुताप परशरण सांगितलं. आपण आपल्या दोषाचा अनुताप करावा. भाग्य आपल्याला मिळाला नाही. अनंत सृष्टी परमेश्वर जवळ आला. आता जवळ आला, दूर गेला. आताही परमेश्वर पाठीच्या वाशाच्या न्यायाप्रमाणे जवळ आहे. दायंबासाला देवता ज्या ज्या वेळी तुम्ही आठवाल त्यावेळी आम्ही तुमच्या जवळ. ज्या ज्यावेळी तुम्ही आमची आठवण कराल त्यावेळी आम्ही तुमच्या जवळ आहे. आपण आपल्या भाग्याला पोचावं. दोष आपले आठवावे, दुःख करावे, मनी ओढावा, म्हणावं प्रतिष्ठानी श्री चांगदेव राहून ओसावे आमचे चरण शरण. आणि नागारावळी कनेरवने ओळखविली. आणि आमच्या देवांचा श्रीकर कसा होता. नागारावळी कनेरवने ओळखविली. नागारावळी बाई आहे, स्त्री असून पुरुषाचा वेश. मग पुरुषोत्तम देवली ही नागारावळी आणि एक दुसरी अजून तिसरी आहे, एक आहे. असे 3 स्त्री आहे पण वेश पुरुषाचा. नागारावळी कनेरवने म्हणजे देवाना सकाळचा पूजा अवसर झाला. देव विहरणासाठी पार्वतीच्या मंदिरामध्ये गेले. ते सोमनाथाचं मंदिर असेल, पार्वतीच्या मंदिरामध्ये देव. ते नागारावणाची एक बाई होती परंतु तिचा पुरुष वेश होता, दादुल्याचा वेश. आमच्या देवाला तिनं पाहिला ती सामोर आली. याचं परमेश्वराला भजन स्वीकारायचं आहे. असा वेग जो भाग्यवान आहे की तिथं परमेश्वर न बोलवता न आमंत्रित करता परमेश्वर जाऊन त्यांचं भजन स्वीकार करतोय. माझ्या मौल्यासोबत आपण आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे. काय
असं काही भाग्य देव जोडून आले त्यांच्या भजन पूर्ण क्रियेचा सेवा दर्शनाचा परमेश्वराने आपल्याकडून स्वीकार करावा. तर याचा नाही तर याची आपला आहे असंही काही जीव भाग्य जोडून आलेले असतात. आमच्या देवांना पाहिलं की सामोरं आले, देवांना पाहिलं सामोरं आले, दंडवत केला, श्रीचरणाला लागले. आमच्या देवांना आसन बसायला टाकले आणि 2 लाडू वाटेमध्ये त्यात थोडं तूप घातलं आणि देवांना आरोग्य करण्यासाठी. याच्या अगोदरचा प्रसंग अशा प्रकारचा आहे की सामोरं आले, देवांना भेटते, आमच्या दंडवत करते, श्रीचरणात आणि काय म्हणते, ऐको सापे पडताळीना, माऊली पडताळीना, आपले अपत्य पडताळीना. ऐको म्हणजे आई, ऐको म्हणजे आई, ऐको पडताळीना सापे प्रसा. ऐको समजे हे काय आईचं लक्षण आहे का? आपल्या लेकराची विचारपूस करत नाही काही. हे काय आईचं लक्षण आहे का? म्हणजे तिचं म्हणणं असं आहे की परमेश्वराला इथं माता म्हटलंय तिनं, काही माता म्हटलेलं आहे. फळ आक्षेप मातृत्वाच हीच देवाची या माता पित्रा तीच भक्ताची. तिथं परमेश्वराला माता म्हटलेले की ऐको सापे पडताळीना, आपले अपत्य पडताळीना. हे काय आईचं लक्षण आहे का? आपल्या लेकराची विचारपूस करत नाही, चौकशी तुम्ही करत नाही. देव म्हणतात तिचा हा भाव अशा प्रकारचा अंतःकरण पूर्वक जाणून देव म्हणतात हे नव्हे, आम्ही त्याकरता तर आम्ही विचारपूस करायला, पडताळायला आलोय. अरे आपली पण विचारपूस करील का? त्याचा विचार करायचा. तिथे परमेश्वर विचारपूस करायला गेलेले आहेत. आपण आपली पण विचारपूस करील का नाही? आपल्या मागे फिरून थोडस बघायचं. जगात आपलं काय आहे? जगात या काय जगात आपला आहे? काय आपण घेतलेलं आहे? मुलगा जो आहे, मुलगा असतो नाही का, लग्न झालं की मुलगा बायको मुलाला घेऊन बाजूला, मुलगी असते तिला ती सासरची लोक तिला घेऊन जातात. जीवन हे मृत्यूला सामोरा जाईल आणि शरीर हे राख होऊन जाईल. म्हणून मालकी गाजवायची नाही कशावरती. जगामध्ये काहीच नाही आपलं, यात जगात आपलं काहीच नाही आहे. खाली हातानं आलोय, खाली हातानं निघून जायचं आहे. काही खाली हातानं आलोय, खाली हातानं निघून जायचं आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या नामाचं स्मरण हा मुख्य विधी आहे. स्मरण परमेश्वराचं जेवढं होईल तेवढं करता आलं पाहिजे. कधी जीवनात शांत होईल सांगता यायचं नाही, कधी वरचं बोलावं नाही, दुरी तुटून सांगता येत नाहीये. माय म्हटलं आमच्या देवाने म्हटलं भटो वडवे का ओढवा समानेला म्हणतात. आज काळ मानकुटून बसलेला आहे काळ. कधी घेऊन जाईल ते सांगता यायचं नाही. अनुसरायचा भटो वडवे काळ असं म्हटलं आमच्या देवाने. काळ कधी घेऊन जाईल ते सांगता यायचं नाही आपल्याला. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्या जगामध्ये काही नाही, सत्ता आपली अशी कुठलीच नाही. परमेश्वराच्या नामाचं आपल्याला स्मरण हरणी 24 तास अष्टोप्रहर स्मरण पुढे येईल करायला पाहिजे आपल्याला. प्रभु नाम अमोल है बिन दामन बिक जाए, प्रभु नाम अमोल है बिन दामन बिक जाए, तुलसी अचरज देखिए कोई ग्राहक नाही. दुकान टाकले पण कोणी गिराईक नाही. प्रभु नाम अमोल है बिन दामन बिक जाए, तुलसी अचरज देखिए कोई ग्राहक नाही. अशी अवस्था. त्यासंबंधी देव म्हणतात घे नवे आवे आता तुमच्या त्या चौकशी तुम्हाला पडताळण्यासाठीच आवे आलेलं आहे. मग देवाला असं बसाय टाकते, वाटी घेते, त्याच्यामध्ये 2 लाडू त्यात थोडं तूप घालते देवाला आरोहण करण्यासाठी. देव आमचे त्या 2 लाडवाची आरोहण करतात. विचार करा, असा परमेश्वर तुम्हाला किंवा मला मिळेल का? असा परमेश्वर काही असं भजन प्रवेशन करायला मिळेल का? घरी संपत्ती पडल्या भरपूर, काही कामाची आहे? काही कामाची आहे? तिचा उपयोगच काय आहे? ज्या पात्री भजन घडायला पाहिजे त्या पात्री भजन घडत नसेल ती संपत्ती काय कामाची? काही
अन्न घालीजे सर्वाभूती पात्र लाभे दैवगती. अन्न घालीजे सर्वाभूती पात्र लाभे दैवगती. ती लाडू ओळगोती देव चारुगुणा करतात. ते अलंकार तिने नेसलेले, अलंकार तिने घातलेले, अलंकार तिने घातलेले होते. तिने आपल्या गळ्यातील साखळी काढली, सोन्याची साखळी आपल्या देवांच्या गळ्यामध्ये. सरी म्हणजे सोन्याची चेन किंवा चांदीची साखळी असते, ती सुद्धा आमच्या देवांच्या ओळख. हात सरी म्हणजे हातामध्ये घालायचा अलंकार असतो, तो तुमच्या देवांच्या श्रीकरामध्ये ओळखला. अनंत म्हणजे कानामध्ये घालायचा अलंकार असतो, तो सुद्धा आमच्या देवांच्या कानामध्ये तिने ओळखला. मुद्रिका आहे त्या ओळखला. विरोधी म्हणजे पायामध्ये घालायचा अलंकार आहे, नाही का. कामायसाठी विरोधी पडली स्मृती सगळा शब्द येतो आपल्याला. सर्व अलंकार तिने ओळखवले आमच्या देवाना. समर्पणाची भावना आहे, काय समर्पित जीवनाची एक कथा आहे. एवढे अलंकार आहे, कुठलाही मनामध्ये भेदभाव नसताना देवाला समर्पण केले. आमच्या देवाने थोडा वेळ परिधान केले आणि ती देव आमचे ठरवतात, हे तुमचे अलंकार तुम्हाला घ्या, तुमचे अलंकार तुम्हालाही घेऊन टाका. आम्ही असं तर म्हटलं असतं लवकर मागे ठेवा, कोण निर्बिल बघे बाबा, चेहऱ्याला सांगतो नाही का. आपल्या आपण मानायचं, आपण आपलं बघायचं आहे, काय. त्या फेईगुळीची 75 लाखाच्या वर्षी देवपूजा असते, त्या वर्षी 75 लाख 7 वागा किती करोडमध्ये बसल. ते भाचे विचारायला आले काय करायचं, म्हणजे तुम्हाला काय करायचं ते करा. आपण ट्रक घेऊन गेलो असतो सगळं आणायला, काय. की आपली जीवत अशी आहे, काही जीवत असे आपले, म्हणून आपण इथपर्यंत आलो. देवतात बाह्य अलंकार तुम्ही घ्या, तुमचे प्रतिमती नाशी मी नाही घे. तुम्हाला शुभताचे ठरवले तुम्हालाच, काही माझी निकी जननी निकी साधत असे निकी तुम्हाला शोधते, ते घ्यायला त्याने देवतात. आतापर्यंत तुमचे होते, तुम्ही आम्हाला तरी आमचे अलंकार झाले, तुम्ही परत घ्या, आम्ही तुम्हाला दान देतो, तुम्ही हे घ्या, तुम्ही हे घ्या. आणि मग तिने ते अलंकार घेतले, देव आमचे निघाले आणि देवांना बोलवून आले. 4 पावलांनी काय म्हणते, जी जी आपले अपत्य पडताळ येऊ, आपल्या लेकराची चौकशी करा, काही आपल्या लेकराची चौकशी करा. आपल्या लेकराला पडताळा, किती भाव दाखवलेला आहे. धन्य ती बाई आहे, क्षणभर का होईना, क्षणभर का होईना, परंतु आपला अलंकार ओळगावला, तिला देवाचा श्रीकर मिळाला. क्षणभर का होईना, आपला अलंकार ओळगवण्यासाठी तिला देवाचा श्रीकर त्या ठिकाणी मिळाला. काही असो, शीत प्रवेशन करायला परमेश्वर मिळाला. अत्यंत आवडीची गोष्ट. कधी असं मिळेल का? कधी मिळेल असं? आपण आपल्याला प्रश्न विचारायचा, काही आपण असं आपल्याला प्रश्न विचारायचे. अवश्य मी सांगितलं होतं, आपल्या घरामध्ये जर कोणी मेलं तर माणसं त्याची कपडे बिपडे बांगून सगळं जाळून टाकतात, त्याला कोणी घ्यायला तयार होत नाही. गळ्यात चैन असते, हातात अंगठी असते, तर मग ती जाऊ देतात कोण त्याच्याबरोबर, ती काढून घेतो की नाही आपण, ते आपण काढून घेतो. आपण किती मतलबी स्वार्थी आपण पाहायचं आहे, किती स्वार्थी आपण येतो पाहायचं आहे. सगळे अलंकार दान दिले देवाला, घ्यायला तयार नाही. भाग्यवान आहे ती की तिला तो क्षणभर का होईना, परंतु आपला अलंकार ओळखण्यासाठी देवाचा असेल म्हणाला. स्वामी श्री चक्रधर महाराज या कर्म धर्म संयोगाने ही मिळालेली संपत्ती आहे, मिळालेला प्रपंच आहे. का गंगेची ओंजळ ती गंगेला अर्पण आहे, तेच पाणी घ्यायचं, तेच अर्घ्य द्यायचं. गंगेची ओंजळ गंगेला अर्पण आहे. माझी माझी तर म्हणत नाही, पण जे काय असेल जड चेतन संपत्ती ती स्वीकारून घ्या, पदरांत घ्या आणि या पांढराला आपल्या स्वरूपी समरस करा. किंवा आपल्या स्वरूपी समरस असं कधी कराल, असं माझ्या भजन पूजन क्रियेचा सेवा दक्षता स्वीकार तुम्ही कधी कराल, असा योग माझ्या जीवनात, भाग्य माझ्या जीवनात कधी येईल. दुःख आपण करावं, दोष आठवावं, आपल्या गुरुनिमित्ताचं परमेश्वराचं आपल्या उपकार आठवावं, अनेक मने ओलांडचे म्हणावं. प्रतिष्ठाने श्री चांगदेव राहू गोसावी आमचे चरण शरण.